सोलापूर शहरातील गणपती घाटानजीकच्या सखुबाई हिराचंद नेमचंद कन्या प्रशालेमध्ये दुर्मिळ सहस्त्रदल कमल उमलेले आहे। या फुलाला 10 नव्हे 20 नव्हे तर तब्बल 108 पाकळ्या आहे। सहस्त्रदल कमल हे सोलापुरात प्रथमच उमलेले असल्याने बागप्रेमींकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। याबाबत अधिक माहिती कमलप्रेमी रेवती कुलकर्णी यांनी लोकलेटीशी बोलताना दिली आहे। मी सौ रेवती निर्मल प्रसाद कुलकर्णी, मी कमळप्रेमी आहे। सरस्वती मंदिरमध्ये साधारणतः फेब्रुवारी ते मार्च दरम्यान मी एक कमळ लावलं। 3 प्रकारची कमळ लावली होती। त्याच्यामध्ये 1000 पेटल म्हणजे सहस्त्रदल कमळ, त्यानंतर पिंक क्लाउड आणि पिंक रोज अशी 3 कमळं लावली होती। त्यानंतर सहस्त्रदल कमळ लावलेलं मी विसरून गेले आणि मग मागच्याच महिन्यात साधारणतः ऑगस्टमध्ये त्याला 3 कळ्या आलेल्या दिसल्या। तर त्यापैकी ते कमळ असं आहे की त्याला मोठी कळी असते आणि ते स्वतःहून उमलत नाही, तर ते हाताने उमलवावं लागतं। त्याला 1008 पाकळ्या असतात आणि त्याच्या पाकळ्या आणि त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते फार वेगळं आहे, अतिशय दुर्मिळ आहे। जर 100 जणांनी हे कमळ लावलं असेल तर त्यातल्या एखाद्याकडे हे कमळ येतं। कारण मी माझ्या बगीच्यात सुद्धा हे कमळ लावलं होतं, पण ते आलं नाही। मग मी इथलाच कंद घेतला आणि तो शाळेमध्ये लावला होता। पद्मपुराणात सुद्धा याचा उल्लेख आढळतो। ह्याचा गुलकंदाप्रमाणे कमळकंद करता येतो। तसेच ह्याचं जे देठ असतं ते खूप लांब असतं आणि त्या देठाचा पासून तंतू काढता येतात किंवा सूत काढता येतं आणि त्या सुतापासून वाती आणि वस्त्र बनवता येतं। तर सगळ्यात महत्त्वाच्या वाती समजल्या जातात त्या पौराणिक दृष्टीने। सहस्त्रदल उमलेल्या रोपाला एकूण 3 कळ्या असून त्यापैकी 2 कळ्या उमलेल्या आहे। कमळप्रेमी रेवती कुलकर्णी यांनी या सहस्त्र कमळ फुलाची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून या हेतूने या फुलाचे झाड लावले होते। या फुलांचा गुलकंदाप्रमाणे कमलकंद केला जातो। सहस्त्रदल कमळाला 108 पाकळ्या असतात। याचा सुगंध छान असतो। ही प्रजाती भारतीय आहे। 15 दिवस हे फूल फुललेले राहतो। नंतरनं बाहेरच्या पाकळ्या गळत जातात व आतल्या पाकळ्या उमलत राहतात। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।